श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण ओवी क्रमांक 353 पाहत आहोत. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे, परी नेणती ते काय कीजे, अप्राप्य देखे. महाराज म्हणतायत, कष्ट करून आपण पुण्य साठवतो, मग आपण भगवंतालाच का मागू नये, प्रपंचाच्या गोष्टी का बरे मागाव्यात, लोकांना का समजत नाही. महाराज म्हणतात, भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आहे. त्या सृष्टीतल्या प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म ठरलेले आहेत आणि हे सर्वच पदार्थ अपूर्ण असल्यामुळे त्यापासून सुख मिळणे शक्य नाही. त्या पदार्थांपासून आपलं समाधान होणार नाही. मग एवढं पुण्य संपादन करून शेवटी आपण या प्रापंचिक दुःखदायीच गोष्टी का बरे मागतो. महाराज प्रश्न विचारतायत आणि तेच त्याचं कारण सांगतायत. ते म्हणतात की आपल्याला या दृश्य जगाचं आणि या दृश्य गोष्टींचंच खरेपण वाटतं. आपण यातच सुख शोधतो. परंतु आपण भगवंताचं दास्य मागावं. भगवंत आपली वाट पाहत असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही कष्ट करून इतकं पुण्य संपादन करता आणि भगवंताला का बरे मागत नाही. हा प्रपंच प्रारब्धाने चालतो. त्यामध्ये ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे गोष्टी घडतच असतात. मग जर ते होणारच आहे आणि आपण चुकवूही शकत नाही आणि बदलूही शकत नाही, तर मग प्रापंचिक गोष्टी का बरे मागाव्यात. म्हणून महाराज म्हणतायत, सायासे पुण्य अर्जिजे. नाही का, अनेक कष्ट करून सायास करून आपण पुण्य प्राप्त करतो. मग संसारू का अपेक्षिजे, आणि मग एवढं सगळं पुण्य खर्ची पाडून आपण संसारच का मागावा. परी नेणती ते काय कीजे, अप्राप्य देखे. परंतु ही सगळीच माणसं नेणती आहेत, त्यांना काही कळत नाही आणि अप्राप्य गोष्टी, नाही का, ज्या अप्राप्य गोष्टी आहेत त्या मागून घ्याव्या हे न समजता ज्या गोष्टी आपल्याला आपल्या प्रारब्धाने प्राप्त होणार आहेत त्याच गोष्टी आपण पुन्हा पुन्हा मागत असतो आणि अप्राप्य जे आहेत त्या गोष्टी आपण कधीच मागत नाही. पुढची ओवी 254. जैसी रांधवणी रस सोय निकी, करून या मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी, धाडिती धर्मू. एक अत्यंत स्वयंपाक सुंदर करणारी बाई आहे. तिने अन्न तयार केले, परंतु तयार केलेलं अन्न तिने बाजारामध्ये जाऊन विकले. त्याप्रमाणे अविवेकी असणारे लोक भोग भोगायला मिळावे यासाठीच पुण्य खर्च करतात. इकडे आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि आपण अन्न विकतो. याला काय अर्थ आहे. अन्नम ब्रह्मे दिव्य जानात. म्हणून सत्पुरुष हे नेहमीच अन्नदान करतात. सत्पुरुषांच्या घरातलं अन्न हे सात्विक आणि पवित्र असतं. ते ब्रह्मस्वरूप असतं. त्याची किंमत पैशामध्ये होऊच शकत नाही. आणि जेव्हा आपण अन्न विकतो आणि त्याची किंमत पैशामध्ये करतो, म्हणजेच आपण त्या पूर्ण ब्रह्म असणाऱ्या अन्नाला
हीन दीन करून टाकतो, त्याची किंमतच नाहीशी करून टाकतो. आणि हे जसं घडतं त्याप्रमाणे पुण्य कमवून त्या पुण्याईच्या बदल्यामध्ये सांसारिक गोष्टी मागणं ही सुद्धा लाजिरवाणी गोष्ट. अविवेकी लोकांना भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवच नसते, त्यामुळे ते आपलं सर्व पुण्य संसारासाठीच खर्च करतात. महाराज म्हणतात, आपल्या विद्येला आणि आपल्या भक्तीला आणि आपल्या भावनेला पैशाचा विटाळ नसावा, नाही का? आपण या गोष्टी पैशामध्ये तोलू नयेत, पैशामध्ये याची किंमत करू नये. आपली विद्या, आपली भक्ती, आपल्या भावना या अत्युच्च मूल्यवान गोष्टी आहेत आणि याचं मूल्य पैशामध्ये करता येणं शक्यच नाही. म्हणून महाराज म्हणतायत, जैसी रांधवणी रस सोय निकी, म्हणजे उत्तम प्रकारचा रसपूर्ण असा स्वयंपाक केला, करून या मोले विकी, आणि मग त्याचं बाजारभावामध्ये मूल्यमापन करून ते जर विकलं, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म, त्याप्रमाणे अविवेकी माणसं भोग भोगण्यासाठीच आपलं पुण्य, आपला धर्म खर्च करतात. पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेद वाद रता मनी वसे. म्हणून हे पार्था, हे अर्जुना, ही दुर्बुद्धीच आहे आणि सगळीकडे सर्व माणसांमध्ये आपल्याला ही दुर्बुद्धीच दिसते. जे वेदवाद रत असतात, जे कर्मकांड करणारी माणसं असतात, ते वेदांचे नको ते अर्थ करून विनाकारण वाद घालत बसतात. त्यांची दुर्बुद्धी आहे हे तू लक्षात घे. ज्या बुद्धीला भगवंताच्या प्राप्तीचं ध्येयच नाही, ती दुर्बुद्धी आहे असं आपण समजावं, असं ज्ञानेश्वर महाराजांचं स्पष्ट मत आहे. आता आपण गीतेमधला 45वा श्लोक पाहणार आहोत. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. हे अर्जुना, वेदांचा विषय हा 3 गुणात्मक सत्व रज तम या गुणांनी युक्त असणारा संसार आहे. तू निष्काम, शीतोष्ण, लाभ अलाभ, सुख दुःख या द्वंद्वांनी रहित होऊन नेहमी सत्वगुणामध्ये वास करून योगक्षेमाची चिंता न करता आत्मस्वरूपाविषयी सावधान हो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, वेदांचा विषयच हा त्रिगुणात्मक असणारा संसार आहे. तू मात्र निष्काम कर्म कर. शीतोष्ण, सुखदुःख, लाभ हानी
या द्वंद्वांचा विचार न करता द्वंद्वरहित हो. सत्वगुणाचा आधार घे आणि योगक्षेमाची चिंता न करता आत्मस्वरूपाविषयी सतत सावधान रहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, वेद हे आपल्या संस्कृतीचं वाङ्मय आहे आणि वेदांमध्ये सर्व प्रकारच्या तऱ्हा त्यांनी स्पष्ट शब्दात मांडलेल्या आहेत. वेदामध्ये जुगार आहे, सोमरस आहे, दारू आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी भोगाच्या, स्वर्गीय भोग याचंही वर्णन केलेलं आहे. अनेक प्रकारची माणसं कसं वागतात याचंही वर्णन वेदांमध्ये आहे. म्हणून मानवी जीवनाच्या सर्वच अंगांचं वर्णन वेदांनी केलेलं आहे. त्याला जर तुम्ही घट्ट पकडून बसलात तर वेदामध्ये भोगवादच तुम्हाला दिसून येईल. परंतु वेदांनी त्यागवादसुद्धा सांगितलेला आहे. इकडे मात्र अविवेकी माणसं दुर्लक्ष करतात आणि ते आपल्या फायद्याच्या तेवढ्याच गोष्टी बघतात आणि तेवढाच वेद समजून घेतात आणि तेवढंच कर्मकांड करत बसतात आणि त्या कर्मफलातून मिळणाऱ्या स्वर्ग आदी भोगांचाच ते विचार करतात. या श्लोकावर आधारित 256वी ओवी ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत, तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत, म्हणोनी उपनिषदादी समस्त सात्विकते. हे अर्जुना, तू निश्चितपणे असं समजून चाल की वेदांमध्ये तीनही गुणांचं सत्व रज तम सविस्तर वर्णन केलेलं आहे. पण सत्वगुण मात्र सर्व उपनिषदांमध्येच आहे आणि म्हणून तुला सात्विकतेने वागायचं असेल तर तुला उपनिषदांचं अध्ययन करणं भाग पडेल. पुढची ओवी 257वी. येर रज तम आत्मक जेथ निरूपीजे कर्मादिक, जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. अर्जुना, बाकीचं जे काही वर्णन केलेलं आहे ते रज आणि तम या गुणांनी युक्त आहे. वेदांमध्ये सगळ्या स्वर्गसूचक अशा कर्मकांडांचा समावेश केलेला आहे. त्याने काय होईल, आपल्याला स्वर्गीय भोग प्राप्त होतील, पण परमात्म स्वरूपाची प्राप्ती मात्र होणार नाही आणि भगवंताची कदापिही भेट होणार नाही. पण निश्चितपणे तू स्वर्गामध्ये जाशील अशी सोय वेदांनी करून ठेवलेली आहे. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण, येथ झणे अंतःकरण रिगो दिसे. आणि म्हणून हे अर्जुना, तू लक्षात घे की रज आणि तमाच्या या वर्णनामध्ये जर तुझं मन अडकलं आणि रमलं तर ते सुखदुःखालाच कारण होईल. कारण सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ, हे जरी भगवान श्रीकृष्ण सांगत असले तरीसुद्धा आपल्याला सुख आणि दुःख हा जगाचा धर्मच असल्यामुळे या दोनही गोष्टी टाळता येत नाहीत. परंतु भगवंत सांगतात की आपण सुखदुःख, लाभ हानी, जय पराजय या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. म्हणजेच आपण सत्वगुणामध्ये जायला हवं. परंतु
बरीचशी मंडळी संसारिक प्रापंचिक हे रज आणि तमोगुणामध्येच नित्ययुक्त असतात. त्यांना सत्वगुणामध्ये जाण्याची इच्छाच होत नाही. आयुष्यभर सुखदुःखाचाच विचार करतात. लाभ हानी, जय पराजय, मान अपमान याचाच विचार करतात. आणि भगवंत सांगतात की हे सगळं दुःख प्राप्त करण्यासाठीच कारणीभूत आहे. म्हणून तू सत्वगुणामध्ये जा आणि या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे जा, द्वंद्वातीत हो. पुढची ओवी 259. तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबजनी. म्हणून हे अर्जुना, तू या तीनही गुणांच्या पलीकडे जा. सुखदुःख आदी द्वंद्व सोडून दे. मी आणि माझं हा अहंकार नाहीसा कर. आत्मसुख हेच खरं आहे असं जाणून केवळ त्या आत्मसुखाची प्राप्ती व्हावी म्हणूनच केवळ तू प्रयत्न कर आणि त्या आत्मसुखावरच अवलंबून राहा. गीता आपल्याला हेच सांगते आहे की आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. एक आत्मसुख प्राप्त करून घेण्यासाठीच आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. म्हणून आपण प्रापंचिक आणि सांसारिक गोष्टींच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा आणि गुणातीत व्हावं. गोपाल कृष्ण भगवान की जय.